कृष्ण जय जगन्नाथ भगवान की जयच्या गजरात भाविकांनी ओढला जगन्नाथाचा रथ। श्री जगन्नाथ रथयात्रेला भाविकांची गर्दी। पांढरे शुभ्र कपडे, हाती भगवा ध्वज, मनाला सुखवणारा मृदुंगाचा आवाज आणि हरे रामा हरे कृष्णाचा गजर करत रथ ओढणारे भाविक असे चित्र श्री जगन्नाथ रथयात्रेत दिसून आले। शहराच्या मुख्य भागातून निघालेल्या ओढण्यासाठी रथाला भाविकांनी मोठी गर्दी केली। फक्त सोलापूरच नव्हे तर लातूर, बीड, धाराशिव, पंढरपूर, सांगली आदी राज्याच्या विविध भागातून भाविक सामील झाले। बुधवार 2 जुलै रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हुतात्मा स्मृती मंदिरापासून रथयात्रेस सुरुवात झाली। रथामध्ये विराजमान असलेल्या श्री जगन्नाथ, श्री बलदेव, श्री सुभद्रा देवी यांची आरती झाली। पूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांनी झेंडा दाखविल्यानंतर रथयात्रेस सुरुवात झाली। अमेरिकेचे श्रीकृष्ण चैतन्य स्वामी महाराज, दक्षिण आफ्रिकेचे राम गोविंद स्वामी महाराज, बंगालचे इष्टदेव प्रभू, अमरावतीचे अनंत शेष प्रभू, उत्तर प्रदेश येथील वेदांत चैतन्य प्रभू, इस्कॉन सोलापूरचे अध्यक्ष कृष्ण भक्त प्रभू, उपाध्यक्ष पावन हरिनाम दास यांच्या मार्गदर्शनाखाली रथयात्रा काढण्यात आली। हुतात्मा स्मृती मंदिरापासून रथयात्रा मोठ्या उत्साहात निघाली। यात्रा सुरू होण्याच्या 2 तास आधीच भाविकांनी मोठी गर्दी केली। रथयात्रा 4 हुतात्मा पुतळा चौक, सरस्वती चौक, मेकॅनिक चौक, टेलिफोन भवन, चाटे गल्ली, सराफ बाजार, कोंतम चौक, कन्ना चौक, राजेंद्र चौक, जोड बसवण्णा चौक, भद्रावती पेठ, मार्कंडेय रुग्णालय, दत्तनगर या मार्गावर निघाली। दाजीपेठ येथे श्री व्यंकटेश्वर मंदिर मंगल कार्यालय येथे यात्रेचा समारोप करण्यात आला। त्यानंतर सर्व भक्तांना महाप्रसाद देण्यात आला। यात्रेच्या सुरुवातीला रथ फुलांनी सजविण्यात आला। यात्रा मार्गात रांगोळी काढून रथयात्रेवर पुष्पवृष्टी केली। भगवान जगन्नाथ यांचे भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले।